तर भोंदूगिरी करून स्त्रियांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या वावी गावामध्ये नुकतीच एबीपी माझाची टीम पोहोचली। यावेळी गावकऱ्यांकडून खरातबद्दल आम्ही जाणून घेतलं, तेव्हा ग्रामस्थांनी खरातचे एक एक कारनामे सांगताना संतापही व्यक्त केला। गावकऱ्यांच्या मते कोंबडी चोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरातच्या भूलथापांना भले भले राजकारणी आणि उद्योजक फसलेच कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केला। पाहूया माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातलं ईशान्येश्वर मंदिर चर्चेत आलंय ते भोंदू मांत्रिक अशोक खरातच्या कारनाम्यामुळे। मात्र ईशान्येश्वर मंदिराआधी सिन्नर तालुक्याला लाभलेलं हे यादवकालीन शिवमंदिर। स्वतः प्रभू रामचंद्र या मंदिरात शिवदर्शन घेऊन गेले अशी इथल्या ग्रामस्थांची धारणा आहे। याच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वावीच्या ग्रामस्थांनी अशोक खरातला आमंत्रित केलं होतं, कारण तोपर्यंत त्याचा खरा चेहरा जगासमोर आला नव्हता। वावी गावातल्या शिवमंदिरामध्ये अशोक खरातनं ईशान्येश्वर मंदिराचा स्पर्धक पाहिला आणि म्हणूनच वावी गावातल्या या प्राचीन शिवमंदिरात पाऊल ठेवताच त्यानं ग्रामस्थांची दिशाभूल सुरू केली। अशोक खरात ह्या वावी गावात आमच्या मंदिरामध्ये आला होता दर्शनाला, पण दर्शन न घेताना त्याने देवाकडे पाय करून सांगितलं की इथं ऊर्जा राहिलेली नाही म्हणे, हे मंदिरच इथं ठेवू नका। बर, ठेवू नका म्हटलं? अजिबात नाही, पाडून टाका म्हणे, आणि देव सुद्धा ठेवू नका। हे लोक आमचे साक्षीदार आहे, हे लोक आमच्या समोर आहे। लोकांचा विश्वास बसावा म्हणून भोंदू अशोक खरातनं बनावट ॲपचा वापर केल्याचं ग्रामस्थ सांगतायत। मी कुठल्या तरी सॉफ्टवेअरवरून सांगितलं की याच्यात एनर्जी कमी आहे, 50% -50% एनर्जी आहे या मंदिरात, तर इथे दर्शन घेतलं नाही पाहिजे। तर मग नंतर आमच्याकडच्या काही जणांनी त्याच्यावर बघितलं की सॉफ्टवेअर कुठलं वापरताय काय, ते काही कळालं नाही। पण एक जणांनी आम्हाला ते दाखवून दिलं का अशा प्रकारचं फेक सॉफ्टवेअर पण वापरता येतं। अच्छा, म्हणजे तो फेक सॉफ्टवेअर वापरत होता। मात्र दुसऱ्याच दिवशी वावीतल्या तरुणांनी भोंदू अशोक खरातची पोलखोल केली। ॲज इट इज ॲप असं मुलांनी बनवलं पण एक आमच्या, बरं। आणि त्याने दुसऱ्या दिवशी मला दाखवलं का काका म्हणे वा हे असं असं आहे, त्याला तो जग्गो म्हणायचा। काय म्हणायचं? जग्गो अलेक्सा काय असतं ना, अलेक्साची बोलते सारखं तसं ते जग्गो बोलणार। म्हणायचं। मग ते कमांड जसं देईल तसं ते ऍप सांगायचं। ॲप सांगायचं, मग ह्याच्यामध्ये 50% कमी एनर्जी आहे किंवा वगैरे जे काही, बरोबर असं ते सांगायचं। असं सांगायचं। शेकडो वर्षांच्या शक्तीचा एका भेटीत फैसला करणारा अशोक खरात कोण लागून गेला, असा संतप्त सवाल या प्राचीन शिवमंदिराच्या पुजाऱ्यांनी विचारलाय। हो, आमची आत्तापर्यंतची भक्तीचं काय आहे? हा, मग त्याला प्रश्न विचारायला आमची हिंमत नाही, कारण मोठा माणूस आहे तो, त्याच्याकडे अनेक मोठमोठ्याले लोक येणार जाणार, आणि त्यांच्या देखत आम्हाला बोलता येत नाही। तर आमचा पारा 110 वर गेला होता महाराज, आमच्या देवाला नाव ठेवल्यामुळे, परंतु बोलता येत नाही मोठ्या माणसांसमोर। सिन्नर तालुक्याच्या वावी गावातील रयत शिक्षण संस्थेची ही शाळा 1957 साली ही शाळा स्थापन झाली, आणि तेव्हापासून या शाळेमध्ये 10वी मध्ये म्हणजे त्यावेळेच्या मॅट्रिकमध्ये जो विद्यार्थी या केंद्रावरती पहिला आला, प्रथम क्रमांक ज्यांनी पटकावला, त्या विद्यार्थ्यांची नावं या बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात। 1983 साली जो विद्यार्थी इथे पहिला आला त्याचं नाव आहे गंगाळे PS। ही शाळा या हुशार विद्यार्थ्यांमुळे ओळखली जात नाहीये, तर ओळखली जाते आहे नको त्या ओळखीमुळे, अर्थात अशोक खरातमुळे। आणि जो अशोक खरात जगासमोर स्वतःला कॅप्टन म्हणून घेत होता, तो अशोक खरात या शाळेचा एक नापास विद्यार्थी आहे। कोंबडी चोर आणि अंडी चोर ही आहे अशोक खरातची शाळेतली ओळख।
परिसराला सर्वांना माहित होतं त्याची काय पद्धत आहे काय वगैरे. इथं तर त्यांना कोंबडी चोर असेच म्हटलं जायचं पहिल्यापासून. हां. या भागामध्ये कोंबडी चोर म्हटलं जाईल. हो, कोंबडी चोर, मोटर चोर आमच्या वडिलांच्या वर्गात होते. आमच्या वडिलांनी आम्हाला स्वतः सांगितलेलं आहे. हे कॅप्टन खरा ते कोंबडी चोर होते पहिल्यापासून. घरून अंडे चोरून आणणे, शाळेत विकणे, हा त्यांचा पहिल्यापासूनचा धंदा होता. नंतर ते शाळा सोडून गेल्यानंतर ते 5-7 वर्ष गायब झाले. मग त्यामुळं मग ते कुठं गेले काय झाले, नंतर डायरेक्ट कॅप्टन बनून झाले. मात्र शिकलेली सवरलेली वेगवेगळ्या क्षेत्रात नावाजलेली मंडळी अशोक खरातच्या जाळ्यात अडकलीच कशी, हा प्रश्न वावी गावच्या तरुणांना राहून राहून सतावतोय. मोठे मोठे मंडळी फसले यामध्ये का यांनी जास्त मॅजिकवर विश्वास केला. पण म्हणायचं एवढंच आहे का विज्ञान आणि या गोष्टी सोडून आपण या गोष्टी जास्त विश्वास ठेवतोय. आपण एवढे मोठे मोठे नेते फसले गेले यामध्ये, पण आता बोलणार तरी काय, असा प्रश्न निर्माण झालेला आता तरुण पिढी. भविष्य घडवण्यासाठी अशोक खरातवर आंधळा विश्वास ठेवण्याआधी जर त्याचा भूतकाळ जाणून घेतला असता तर त्याच्या नादाला लागलेल्यांवर वर्तमानात पश्चाताप करण्याची वेळ आली नसती. मंदार गोंजारी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.